वाळूला उमरखेडमध्ये सोन्यापेक्षा जास्त दर, वाळू तस्करांची दिवाळी. राज्य शासनानं सर्वसामान्य नागरिकांना रेती मिळावी म्हणून 800 ते 1000 रुपये ब्रासप्रमाणे ऑनलाईन पद्धतीनं नागरिकांसाठी रेती उपलब्ध करून दिली. मात्र शासनाची ही योजना पूर्णपणे महाराष्ट्र राज्यात फोल ठरल्याचं दिसून येत आहे. अशातच काही दिवसांपूर्वी उमरखेड तालुक्यातील सर्व रेतीघाट बंद झाले. मात्र रेतीघाट बंद होण्यापूर्वी रेती तस्करांनी अनोखी शक्कल लढवत शहरातील ठिकठिकाणी रेती साठा जमा केला. ही रेती आता नागरिकांना अव्वाच्या सव्वा पट विकली जाते. अशातच खनिकर्म व महसूल विभाग मूग गिळून गप्प का आहे असा सवाल नागरिकांमधून होतोय. पावसाळ्यापूर्वी उमरखेड शहरात अनेक घरांचं बांधकाम सुरू आहे. अशातच शासनानं ऑनलाईन पद्धतीनं सर्वसामान्यांना रेती मिळणार अशी योजना सुरू केली. मात्र ही योजना यवतमाळ जिल्ह्यात पूर्णपणे फोल ठरल्याचं दिसून येत आहे. योजना सुरू असताना तस्करांनी घाटातील चांगली रेती ही चढ्या दराने विकली, तर माती मिश्रित तसेच जाडी रेती ही डेपोमध्ये आणून सर्वसामान्यांना दिली. खनिकर्म विभागातील काही अधिकाऱ्यांचे तस्करांसोबत हात ओले असल्याची चर्चा सुद्धा आहे. शहरात ठिकठिकाणी तस्करांनी रेतीघाट बंद करण्यापूर्वी रेतीचे ढिगारे तयार केले. या ढिगाऱ्यांची संपूर्ण माहिती महसूल विभागाला असून खनिकर्म व महसूल विभाग कोणत्याही रेती तस्करांवर कारवाई करताना दिसत नाही. उमरखेड शहरात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे. नागरिकांना रेतीशिवाय कामं होत नसल्यानं तस्करांकडून जास्त दरात रेती नागरिक घेत आहेत. अशातच शहरात खुल्याआम रेतीचे ट्रॅक्टर व ट्रक फिरत असून महसूल विभाग व खनिकर्म विभाग काय करताय असा सवाल नागरिकांकडून होतोय. तसेच तस्करांनी रेती साठवून ठेवलेली रेती साठा जप्त करून गरजू नागरिकांना ही रेती माफक दरात उपलब्ध करून देण्याची मागणी होतीये. तसेच महसूल विभागातील काही तलाठी मंडळ अधिकारी, लिपिक आणि रेती तस्करांचे कॉल डिटेल चेक केले तर संपूर्ण पर्दाफाश होतो. पण याकडे लक्ष देणार कोण असा सवाल उमरखेड शहरातील जनता करतीये. न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी किरण मुक्कावार, उमरखेड, यवतमाळ.